रिंकू के लिए इमोशनली बहुत चैलेंजिंग था मेरे लिए। जैसे हमने कबूतर खाना में एक दिन शूट किया, टेक्निकली वो सबके लिए डिफिकल्ट था। और वहाँ पे कितने लोग थे, अराउंड 15,000 लोग, बिकॉज रिंकू की फॅन फॉलोइंग कितनी बड़ी है मैंने उस दिन देखा। आणि तिला तिथे तो एकच शॉट आणि वन टेक मध्येच हवा होता. हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी, राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज आपल्या स्टुडिओमध्ये आठवा रंग प्रेमाचा या सिनेमाची टीम आली आहे. सिनेमाच्या दिग्दर्शिका खुशबू सिन्हा, खूप स्वागत तुमचं. तुमच्या सगळ्यांची आवडती स्टनिंग आणि जस्ट खूप सुंदर दिसते साडी लुक मध्ये रिंकू राजगुरू. रिंकू खूप स्वागत. थँक्यू. आणि विशाल आनंद आहे, खूप स्वागत तुमचं. कसे आहात तिघही? कैसा चल रहा है सबका? खूप छान. सब एकदम फर्स्ट क्लास तू कशी आहेस? प्रमोशन में जुटे हैं. Yes, मी कमाल आहे. रिंकू कशी आहेस? मी छान. विशाल? बहुत लय भारी. सो आता ट्रेलर प्रेक्षक बघतायत आठवा रंग प्रेमाचा आणि एक अंदाज येतो की सिनेमामध्ये काय असेल. ही प्रेम कहाणी तर आहे, पण त्याला सुद्धा एक अँगल आहे. जाणून घ्यायचंय मला सिनेमाबद्दल. आपसे पहला सवाल है, शुरुआत कैसी हुई? सुरुवात कशी झाली सिनेमाची? स्टोरी आइडिया, पहले स्टोरी का आइडिया आया, स्टोरी लिखी. अब ये डिसाइड नहीं था कि मराठी में बनाएंगे कि हिंदी में बनाएंगे. तो बट जिस तरह से स्टोरी डेवलप होने लगी, सारे कैरेक्टर्स जिस तरह से डेवलप होने लगे, तो मुझे लगा बिल्कुल अब फैमिली मराठी है, सारे कैरेक्टर्स मराठी हैं, इतने सारे नुआंसेस मराठी हैं, तो इसको मराठी में क्यों ना बनाएं. तो हमने बोला चलो मराठी में बनाते हैं. समीर कार्निक जो प्रोड्यूसर है इस फिल्म के, हमारे पास 3 प्रोड्यूसर्स हैं एक्चुअली, समीर कार्निक, आशीष भालेराव एंड राकेश राव. वो आशीष भालेराव, राकेश राव उस टाइम पे नहीं थे हमारे साथ. तो समीर कार्निक ने डिसाइड किया कि यू आर राइट खुशबू, इसको मराठी में बनाते हैं. एंड देन फिर हमने कास्टिंग की, कास्टिंग लॉक की, उसके बाद इनके साथ वर्कशॉप्स किए, सारे टेक्नीशियंस को ऑन बोर्ड लेके आए और फिल्म शुरू हो गई. बट कास्टिंग वाईज क्या थिंकिंग था? रिंकूला आजवर पाहिलंय प्रेक्षकांनी वेगवेगळ्या भूमिकांमध्ये. जी. रिंकू सोबत तुम्ही 2 आणखी नवीन चेहरे पेअर करताय. सो कास्टिंग वाईज क्या सब थिंकिंग था? जब कृतिका का जो कैरेक्टर जब हम लिख रहे थे, जिस तरह से डेवलप हुआ, वो एकदम मिडिल क्लास सिंपल सादी लड़की है कृतिका. एकदम मैं कह सकती हूँ कि हर घर में कृतिका है. तो मुझे लगा कि इसके लिए मुझे कोई एकदम हीरोइन नहीं चाहिए, मुझे एकदम ऐसे सिंपल सादी लड़की चाहिए जिससे हर एक मिडिल क्लास फैमिली कनेक्ट करती हो. तो मुझे जब मैंने रिंकू को देखा तो मुझे लगा यार परफेक्ट है रिंकू, परफेक्ट चॉइस है इस रोल के लिए. बिकॉज रिंकू से भी मैं जानती हूँ कि कितना लोग कनेक्ट करते हैं, कितना प्यार करते हैं, बिकॉज सबके घर में एक रिंकू भी है. तो इसलिए मैंने बोला रिंकू, लेट्स अप्रोच रिंकू. रिंकू को पूछते if she is interested in this film, and Rinku loved it. She loved the entire idea, the entire script, and that's how she got on board. And एक और चीज़ मैं बोलूँगी, मुझे लगता है the way the film has turned out, it's only Rinku who could pull this off, no one else. पण रिंकू, इतक्या वेगवेगळ्या भूमिका झाल्या, बिनधास्त मुलगी झाली, एक साधी मुलगी झाली, आता एक वेगळी कृतिका प्रेक्षकांच्या समोर येणार आहे, आठवा रंग प्रेमाचा बंध. पण जेव्हा तुला ही स्टोरी ऐकवली, काय पहिला थॉट आला होता? एक तर मला आनंद झाला की मला महिला डिरेक्टर बरोबर काम करायला मिळत आहे. आणि मराठीमध्ये आपण खूप सगळ्या प्रेम कहाणी किंवा लव्ह स्टोरीज पाहिल्यात, पण ऍसिड अटॅक झालेल्या मुलीचं आयुष्य कसं असतं, तिचं प्रेम कसं असतं, हे कधीच आपल्या मराठी फिल्म मध्ये नाही. तर मला वाटलं आपण हे करायला हवं. आणि मला नेहमीच आधी जे केलंय त्याच्यापेक्षा सतत काहीतरी वेगळं करायला आणि स्वतःला चॅलेंज करायला आवडतं. त्याच्यामुळे मी तिला म्हटलं की हे मी करते. पण मग काय वेळ घेतलास विचार करायला या स्क्रिप्टवर, का वाचल्या लगेच आपण करतोय असं होतं ते? नाही, वाचल्या मला असं झालं की हे करायला हवं. ज्या गोष्टी आपणच करतो आणि आपल्यालाच कळत नाही, त्या फिल्मच्या माध्यमातून तरी आपण लोकांना सांगू शकतो. आणि मला पुन्हा नायिका प्रधान चित्रपट करायला आवडतातच, त्यामुळे मी लगे होकार दिलेला. अगदीच. विशाल, क्या थॉट था जब स्टोरी सुनी? I was shocked because वो बहुत, ये स्टोरी ने एक जर्नी है, पूरी जो फिल्म है एक जर्नी, और हर कैरेक्टर अपने आप में बहुत उम्दा लिखा गया. सो या इट वाज लाइक दैट ओनली. एंड उसके बाद जब फाइनली में सिलेक्शन हुआ मेरा, तो आई वाज एक्साइटेड एंड आई गेट टू नो दैट आई विल वर्क विद हर. सो या ऐसे ही था. सो रिंकू की पहली मूवीज देखी थी आपने? मैंने सैराट देखी थी. सैराट देखी थी और उसके बाद मैंने कागर देखी. मैंने तो सारी मूवी देखी है ऑलमोस्ट. हाँ, 100 भी देखा और 200 भी देखा. पण जसं भी रिंकूने कहा की एक ऍसिड अटॅक विक्टीम ती मुलगी आणि तिची लव्ह स्टोरी, हे खूप तो सब्जेक्ट ऐकूनच खूप डिफिकल्ट वाटतो.
बिंग अ डिरेक्टर, जेव्हा असा सब्जेक्ट आपल्याला प्रेझेंट करायचा असतो तेव्हा काय काय चॅलेंजेस होते समोर आणि कसं प्रिपेअर केलं त्यासाठी स्वतःला? बहुत डिफिकल्ट होता है टू प्ले सच रोल्स बिकॉज इतना सारा उसमें प्रोस्थेटिक्स है, इतना 3 घंटे प्रोस्थेटिक को लगते थे रिंकू को। और जब मैंने फर्स्ट टाइम रिंकू को प्रोस्थेटिक के साथ देखा, माई हार्ट रियली क्राइड आउट। हम दोनों ने एक दूसरे को हक किया और इतना इमोशनल हो गए बिकॉज ये तो टेम्पररी था, टेम्पररी था। Correct. पर फिर भी मतलब सामने से अगर देखो तो ऐसा लग रहा था कि मतलब किसी के साथ जिसका सच में हुआ होगा। आई मीन उसको कैसा फील किया होगा उस लड़की ने, उस औरत ने। तो इजी नहीं था, बहुत इमोशनल जर्नी थी ये। थ्रू आउट द वे द फिल्म का ट्रीटमेंट, जिस तरह से फिल्म का ट्रीटमेंट है, जिस तरीके से सीन्स हैं, तो हम तो हर सीन करते थे फिर रोते थे, फिर सीन करते थे फिर रोते थे। वेरी इमोशनल फिल्म, इट हैज बीन अ वेरी इमोशनल जर्नी फॉर ऑल ऑफ अस। रिंकू, कशी आहे ही कृतिका आणि कृतिका साकारण्यासाठी काय तयारी केलीस? म्हणजे जसं आता मॅम बोलल्या खूप डिफिकल्ट आहे ही भूमिका साकारणं, कसं प्रिपेअर केलं? अगदीच खूप अवघड आहे. सुरुवातीला तरी ती खूप सुंदर, छान, साध्या घरातली आणि साधी स्वप्न असणारी मुलगी आहे की उद्या माझं असं असं होईल, मग छान संसार असेल, इतकी साधी. पण सडनली तिच्या आयुष्यात जेव्हा हे घडतं, अर्थातच सगळ्याच गोष्टी बदलतात आणि प्रोस्थेटिक मेकअप करून ह्या सगळ्या गोष्टी करणं खूप अवघड आहे. कारण हे करताना खूप लिमिट्स यायच्या माझ्यावरती. मला चेहरा नाही पटकन हलवायला यायचा किंवा अर्धा भाग असल्यामुळे माझं एक्सप्रेशनच नाही त्यांना दिसायचे. तर माझ्या आवाजावरती यांनी काम केलं किंवा मग मला जे बोलायचं ते तू डोळ्यातूनच बोल किंवा तिथूनच कळायला पाहिजेत गोष्टी, अशा गोष्टींवरती काम केलं. आणि असं मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी करत करत मला कुठेतरी कृतिका झाल्याचं फील व्हायचं. कारण मी स्वतःला जेव्हा ते बघायचे की खरंच आपल्यासोबत असं झाल्यावरती कसं होईल, तो चेहरा घेऊन कसं जगू, कसं समाजात वावरू, लोक काय म्हणतील, लोक स्वीकारतील का मला. आणि मला वाटतं त्या गोष्टी माझ्यात कुठेतरी साठवत गेल्या आणि माझ्यातून ती सहज कृतिका बाहेर निघत गेली. पण ती अगदीच ती स्क्रिप्ट वाचल्या लगेच सापडली का रिंकूला मेहनत घ्यावी लागली कृतिका व्हायला? कारण चेहरा जरी असा असला तरी इमोशनली त्या भूमिकेला टच होणं खूप गरजेचं असतं. मला वेळ लागला, कारण विचार केला तेव्हा असं झालं की हा हे छान गोष्ट आहे आणि आपण करू. पण पहिल्यांदा जेव्हा मी स्वतःला तो जळालेला चेहरा आणि हात बघितलं तर माझ्याच डोळ्यातून पाणी आलं आणि मला असं झालं की मी अशी नाही दिसते, मी बरी दिसते याच्यापेक्षा तरी. त्याच्यामुळे ते खूप जड गेलं मला पचवायला. पण मी म्हणाले तसं मला खूप आनंद झाला की अशा कित्येक मुली असतात, त्यांची गोष्ट मला आज फिल्मच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवतात. अगदी खरं. विशाल, कैसा है कैरेक्टर और क्या मेहनत करनी पड़ी? मेहनत तो बहुत करनी पड़ी बिकॉज मराठी शुरुआत में आती नहीं थी। हाँ एग्जैक्टली, मराठी. हाँ, तो उसके लिए बहुत मेहनत करनी पड़ी, वर्कशॉप्स वगैरह हुए और कैरेक्टर बहुत ही मीन्स आई गेस इंडियरिंग है और बहुत इन टोटल सब मैं बोलूँ तो बस एक ही है कि मतलब उसके सपने ये कृतिका के सारे सपने पूरे करना। एंड ही इज़ लाइक यू नो अ पर्सन, जैसे एक लड़की एक लड़के को चाहती है उस टाइप का वो लड़का है, जैसे एक परफेक्ट यू नो बॉयफ्रेंड और हस्बैंड जो भी है उस टाइप का है वो कैरेक्टर. अगदी. पण प्रेमाला रंग नसतो असं म्हणतात किंवा काहींसाठी प्रेमाचे अनेक रंग असतात. सिनेमा का नाम ही आपने रखा है 8वां रंग प्रेमाचा. ये नाम के पीछे क्या थॉट है, मतलब व्हाई 8वां रंग? बिकॉज इंद्रधनुष में 7 रंग होते हैं. 7 रंग मतलब कहते हैं 7 सुर, 7 रंग, 7 अजूबे. तो जो बिल्कुल ही अलग हो वो हुआ 8वां, जो 8वां अजूबा अनोखा हो. तो ये जो लव स्टोरी है, इट्स नॉट यूजुअल लव स्टोरी, इट्स अ वेरी अनयूजुअल लव स्टोरी एंड यू कैन एक्सपेक्ट द अनएक्सपेक्टेड. अगदीच. पण रिंकू, एक नवीन भूमिका या निमित्ताने आहे. तू म्हणालीस की किती डिफिकल्ट होतं, पण एक 8वां रंग प्रेमाचं करताना एक गोष्टची कलाकार म्हणून, एक व्यक्ती म्हणून तू खूप फॉलो केलीस या कृतिकाच्या भूमिकेसाठी आणि 8वां रंग प्रेमासाठी, तर ती कोणती आहे? फॉलो नाही, खरं तर मला हे फिल्म करताना एक नाही आणि बऱ्याच गोष्टी शिकत गेलं. एक तर मला असं होतं आपण माणसांच्या चेहऱ्यावरती कमी आणि त्या माणसावरती खरं तर जास्त प्रेम करायला हवं. आजूबाजूला लोक अच्छा ही छान दिसते मग ही भारी, अशा गोष्टी खूप होतात प्रेमाच्या बाबतीत. तर मला वाटतं मी तेवढंच शिकले की माणूस आतून खरा कसा आहे त्याच्यावरती आपण प्रेम करायला. पण ही भूमिका साकारताना एक गोष्ट जी तू लक्षात ठेवलीस की आपल्याला हीच करायची किंवा ही टाळायची भूमिकेच्या बाबतीत? अच्छा, भूमिकेच्या बाबतीत नाही, म्हणजे असं मला आता अचानक आठवत नाही, पण असं काही मी ठरवलं नाही त्यावेळी. ओके.
विशाल, आपके बारे में क्या था? ये कैरेक्टर करते समय कौन सी एक चीज थी जो बहुत दिमाग में रखी कि हमें यही करनी है? कुछ movie नहीं के था, बाद? बस एक चीज मैम ने बोला था हमेशा कि जो भी करना बस दिल से करना, सीरीज जो करता है दिल से करते। दैट्स व्हाट आई पूरा मैंने वही फॉलो किया है। मैंने बोला एक्ट नहीं करना है, जो भी करना है दिल से करो, जो तुम फील करो वो करो। पण तुमच्या दोघांचं जे बॉन्डिंग आहे ते डे 1ला झालं का त्याला वेळ गेला? कारण लव्ह स्टोरी प्ले करायची, एक अशा प्रकारची लव्ह स्टोरी, तर ते बॉन्डिंग कसं झालं रिंकू? वेळ गेला अर्थातच, का तर त्याला मराठी येत नाही त्याच्यामुळे तो पटकन बोलायला हा. नाही यायचा किंवा तो भ्यायचा की मी बोलू, मी चुकतोय का. पण नंतर त्याला मराठी शिकवत मग आमची चांगली मैत्री झाली. मराठी के मामले में क्या बैकस्टेज कुछ तैयारी करी या नहीं? बहुत तैयारी करी थी बिकॉज पण डायलॉग आता जमतं ना मराठी? मैं समझ सकता हूँ बट आई कांट स्पीक एज यू गाइस, बट सीख जाऊंगा, प्रोसेस में हूँ। हाँ. सो मराठी ये एक डिफिकल्ट था stage. No, it's not difficult. It is actually it's evolved from Sanskrit and Sanskrit मेरा मतलब सब्जेक्ट था स्टैंड 9 में, तो मुझे नहीं पता था तब की चीज़ ये फेवर करेगी मुझे। एंड देन आफ्टर मैंने पूरे से मैंने अपने ग्रेजुएशन किया है, तो वहाँ से भी बहुत मतलब जो लोग थे वहाँ भी मेरे मराठी फैकल्टीज़ और दोस्त थे, तो बहुत सपोर्टिव थे। तो इन चीज़ों से जो वही है कि अब जो चीज़ सुन रहे हो आप बस उसको जुबान पे लाने के लिए मेहनत है। अगदीच. पण एक दिग्दर्शकांना एक 8वां रंग प्रेमाचं डिरेक्ट करताना एक गोष्ट जी कठीण वाटली, मुश्किल लगती है कोई चीज, वो कौन सी थी? क्या सबसे मुश्किल था ये पूरे जर्नी में? हमने कुछ ऐसे सीन्स भी शूट किए हमने जो बहुत इजी नहीं थे, बहुत डिफिकल्ट थे, इमोशनली बहुत चैलेंजिंग थे रिंकू के लिए, इमोशनली बहुत चैलेंजिंग था मेरे लिए। जैसे हमने कबूतर खाना में एक दिन शूट किया, टेक्निकली वो सबके लिए डिफिकल्ट था। हाँ. और वहाँ पे कितने लोग थे? अराउंड 15,000 लोग, बिकॉज आणि- रिंकू की फैन फॉलोइंग कितनी बड़ी है मैंने उस दिन उधर आणि तिला तिथे तो एकच शॉट आणि 1 टेक मध्येच हवा होता. हाँ, अब वहाँ पे इतने सारे लोगों के बीच में हम फिगर आउट कर रहे हैं कि अरे यार अब सीन में कैसे करना है, बिकॉज दैट्स द इट्स अ वेरी इंपॉर्टेंट सीक्वेंस देयर। तो हमने बोला कैसे करें एंड रिंकू इसलिए कि आप बताओ करना क्या है, मैं कर दूंगी। यू रिमेम्बर? एंड देन यू नो यू हैव टू थिंक लाइक एन एक्टर समटाइम्स, कि तुमको उस जोन में तुमको खुद को पहले डालना पड़ेगा। तो मैं थोड़ी देर अपने आप को अकेला किया, मैंने सोचा बिकॉज मेरे भी बचपन का एक इंसिडेंट जो मैंने एकदम से वहाँ पे ड्रॉ किया, एंड मैं बिल्कुल उस टाइम पे पहुँच गई। मैंने आई मैं रिंकू के पास और मैंने उसके साथ वो इंसिडेंट शेयर किया, एंड फिर मैंने परफॉर्म किया, फिर रिंकू ने परफॉर्म किया इन फ्रंट ऑफ 15,000 पीपल। सबको लगा पता नहीं यार क्या हो गया, बिकॉज उनको नहीं पता था कि हम कर क्या रहे हैं। एंड नॉट एन ईजी शूट टू शूट इन कबूतर खाना, बरोबर. दैट टू गर्दी. ऑन अ संडे with 15,000 people there, you know, on that location, and Rinku Rajguru walking on the streets. It was crazy. बहुत डिफिकल्ट था, बहुत। इनफैक्ट जब रिंकू फर्स्ट टाइम अपने आप को देखती है आफ्टर द इंसिडेंट, वो बहुत डिफिकल्ट सीन था, बहुत ज़्यादा डिफिकल्ट सीन था। और ऐसे सीन्स में ना एक्टर अगर एक बार वो उस जोन में जाता है और वो परफॉर्म करता है, अगर वही चीज़ वो बार बार करने लगेगा ना तो वो मैकेनिकल हो जाएगा, फिर वो एक्टिंग शुरू हो जाएगी। एंड जिस तरीके से वो सीन रिंकू ने किया है, मतलब आपका दिल तोड़ देगा, आपके रोंगटे खड़े कर देगा। क्या बात. रिंकूसाठी कोणता सीन होता कठीण, सगळ्यात जास्त कठीण, म्हणजे एक कस लागतो ना कलाकाराचा, असा कोणता सीन होता? तिने जे सांगितलं ते कबूतर खाण्याचा, जिथे ते सगळं घडतं, आपल्याला चटका बसला तरी त्रास होतो, आपण ते इमॅजिनच नाही करू शकत, आणि काय पद्धतीने तो त्रास व्यक्त करायचा याची मला कल्पनाच नव्हती. तर मी खूप विचार केला, तिने काही गोष्टी सांगितल्या, हे साठवून मला तो एकाच टेक मध्ये तिला हवा होता अख्खा शॉट, त्याचं मला प्रचंड दडपण आलता. पण तो झाला ना पण पण तो एंड झाला. एक टेक में उसके बाद हमने जो टेक लिया, मैं गई, मैंने रिंकू को हक किया, एंड हम दोनों थोड़ी देर 5 तो मिनट तो खूबच- बहुत इमोशनल हो गए। हाँ. और मैंने कहा अगर मिला है तो अच्छा है, नहीं मिला है तो दोबारा होगा नहीं, चलो जाने तो। माझ्यासाठी ते प्रचंड अवघड होतं, पण तो जमून आलाय एका तो take. जमून आला. ओके. पण मग त्याच्यासाठी कसं प्रेप केलं स्वतःला, कारण तो अत्यंत महत्वाचा सीन आहे तो सिनेमातला. काय मला स्वतःलाच बघून पहिलं तर मी स्वतःला अशी चिमटे, अच्छा यांनी काय होत नाही, जेव्हा ऍसिड अंगावरती येतं तेव्हा किती भाजत असेल, काय प्रोसेस होत असेल, जळतं का, रक्त येतं का, स्किन वितळायला लागते आपली, त्या वेदना काय होत असतील त्या व्यक्तीला.
तर मी हा एकटीच बसून विचार केला आणि मला आतूनच हुंदका काय म्हणतात ते जाणवायला लागलं सगळं. आणि हिनी पण येऊन काही गोष्टी मला सांगितल्या तर माझ्याच्याने ते होत गेलं. शेवटी मी इमॅजिनच केलं की माझ्या चेहऱ्यावरती तेच झालंय आणि मग ते झालं. बापरे, हे मला ऐकूनही आता अंगावर काटा येतो आणि तुम्ही हे सगळं परफॉर्म केलंय. विशाल, तुझ्या बाबतीमध्ये काय होतं, कोणता सीन डिफिकल्ट गेला आणि एक अत्यंत आवडता सीन असतो ना आपला सिनेमातला, तसा कोणता आहे तुझ्यासाठी? सीन तो आई गेस कबूतर खाना का नाइट सीक्वेंस मेरे लिए वो बहुत था, क्योंकि नींद बहुत आ रही थी और करना ही था ओके. विथ मैक्स सर उनकी तो वही था मेरे लिए, तो वही था. और क्या टफ सीक्वेंस नहीं, मेरे लिए एक और सीन एक सीन और है, एक सीन और है. हाँ. लेट मी रिमेम्बर व्हेन शिरीष जब शिरीष जाता है पहली बार मिलने कृतिका से, हाँ. तो दैट वाज वेरी टफ फॉर मी बिकॉज जो हुआ था आफ्टर दैट इंसिडेंट, सो आई हैव टू अपलिफ्ट हर. सो वो एक बहुत एक सीन वो था. हाँ, क्लाइमैक्स भूल गया है शिरीष. हाँ वही मैं सोच रही हाँ? Climax जब हम भूल गए क्लाइमैक्स हैं। शूट कर रहे थे भूल नहीं गए. तो क्या हुआ, दैट क्लाइमैक्स आई वाज नॉट श्योर कि क्या करें अभी, इसमें करना क्या है, क्या करना चाहिए. तो मैं और समीर ने कहा अभी स्टार्ट करते हैं शूट, क्लाइमैक्स ही है ना, उसको करेंगे, उसके ऊपर सोचेंगे, बैठेंगे. अब एक बार शूटिंग स्टार्ट हो जाती है तो तुमको सोचने का और बैठने का टाइम नहीं मिलता. डे 1 डे 2 डे 3 वी रीच द क्लाइमैक्स, बिकॉज हम एक लोकेशन पे थे तो हमको लगा पहले इस लोकेशन का काम खत्म कर लो, उसके बाद हाँ. तो क्लाइमैक्स लिखा नहीं था. ओके. ओके. और मैं इतनी स्ट्रेस में थी, क्लाइमैक्स लिखा हमने, बिकॉज हम तो हिंदी में ही लिखते हैं. तो हमने क्लाइमैक्स लिखा, रिंकू के इमोशंस क्या होंगे, विशाल के क्या होंगे, यू नो सबके मकरन क्या सर होंगे, मकरन सर के क्या होंगे, सारे कैरेक्टर किस तरीके से बिहेव करेगा, ये करेगा, लिख तो लिया. अब मराठी डायलॉग्स, बिकॉज एट द एंड ऑफ द फिल्म इज मराठी. तो हमने ऋषिकेश कोहली, उन्होंने हमारा सारा मराठी, यू नो ही हैज डन द मराठी डायलॉग्स ऑफ द फिल्म. तो उनको स्क्रिप्ट गई एंड देन अरे कहाँ है डायलॉग, कहाँ है. एंड कितने घंटे बचे थे शूट करने को? 2 घंटे. डायलॉग्स अभी भी नहीं है. सबसे ज्यादा आई वाज वरीड अबाउट विशाल की कैसे, यू नो हाउ ही विल पुल दिस नाउ, बिकॉज इट्स द मेजर सीक्वेंस नाउ एंड ही हैज ओनली गॉट लाइक 40-45 मिनट्स. बट थैंक गॉड ही सेव्ड अस. मतलब पूरे डायलॉग्स यू नो अच्छे से इसने फटाफट मेमोराइज किए. त्याच्यासाठी ते अवघड होतं. ते खूप असं मोठं नव्हतं खरं तर, पण ते मराठी इतकं जड लक्षात आणि ठेवणं. हा हाँ, क्योंकि काफी अच्छा खासा सीन है, लंबा सीन है वो. तो सबने अपने अपने सब इनके लिए तो थोड़ा इजी था, हाँ. बिकॉज उनको तो मराठी आती है, उनको नहीं आती. तो हिंदी के तो उनको पता थे, पर अब मराठी में उस चीज को याद करना पड़ेगा ना. तो ही मेमोराइज इट समहाउ, ही पुल्ड दिस ऑफ, आई डोंट नो हाउ. तो मैं अभी भी हैरान होती हूँ कि क्या हमने क्लाइमैक्स ऑन द स्पॉट बैठ के सोचा लिखा है. एंड दैट्स व्हाई द एंटायर जो हमारी फिल्म का जो क्लाइमैक्स है, आई थिंक नेवर एक्सपेक्टेड क्लाइमैक्स. ओके. बस स्पॉन्टेनिटी थी उसमें. वो लिखते वक्त, वो सोचते वक्त स्पॉन्टेनिटी थी. अगदी. पण रिंकू, कृतिका एक म्हणूयात एक इमोशनल खूप टच आहे या भूमिकेला. रिंकूला जर कृतिकाबद्दलची एक गोष्ट स्वतःकडे ठेवायला आवडेल आठवा रंग प्रेमाचा नंतर, किंवा एक तू ठेवली स्वतःजवळ, ती कोणती आहे? काय आवडेल ठेवायला कृतिकाचं? जे आपल्याकडे आहे ते स्वीकारून वावरायला हवं किंवा जगायला शिकायला हवं. स्वतःला मागे खेचलं तर जगही बोलतं. त्याच्यामुळे स्वतःहूनच पुढे निघालं तर आपल्यासोबत जगही येतं असं वाटतं. अगदी. आणि गाणी पण आम्ही बघतोय, मस्त छान छान गाणी आहेत. आणि मी तर शूटिंगला सुद्धा आलेले दहीहंडीच्या गाण्याच्या. आणि आता एकच हिरो आहे, पण सिनेमामध्ये आणखीन एक हिरो सुद्धा आहे जो प्रेक्षकांना दिसणार आहे सिनेमातच डिरेक्टली. गाण्यांबद्दल कोण सांगेल? रिंकू, विशाल, कैसा था? गाने कैसे है? गाने तो बहुत अच्छे और बहुत अच्छे तरीके से शूट हुए और विनोद प्रधान ने गाने शूट किए और बहुत मेहनत किया था उस सीक्वेंस के लिए जो दही हांडी का चल रहा था. एक वैसा एटमॉस्फेयर जब बनता है और लोग जब आपको सपोर्ट करते हैं, इनकरेज करते हैं, और पीयूष पांचाल जैसा जब कोरियोग्राफ करते हैं तो गाना तो अच्छा ही बनता है. रिंकू, लुकही छान आहे, साडी लुक आहे, वेस्टर्न लुक आहे, छान छान गाणी आहेत, एक दहीहंडी सारखं धिंगाणा गाणं आहे. काय सगळे एकंदरीत सगळ्यावर काय बोलशील? आशा करते की लोकांनाही गाणी आवडत असावीत. माझ्यासाठी अगदीच नवं होतं, का तर आतापर्यंत मी कधी लिपसिंग केलेलं नव्हतं. मी अशी रोमॅन्टिक गाण्यांवरती कधी असा डान्स केलेला नव्हता. मी कधी माझी साडी उडवलेली हो, नव्हती. एक्झॅक्टली. तर हे सगळंच माझ्यासाठी नवीन होतं आणि मला
मला मजा येत होती. मी हे मला खरं तर हसायला यायचं की अच्छा ही मीच आहे का, ही मीच करते का, पण मला मजा आली ह्या सगळ्या गोष्टी शिकताना, या प्रोसेस मधून जाताना. आणि एकंदरीत सेटवरचं वातावरणही धमाल वगैरे असायचं, तर मी मजा घेतली सगळ्यांची. पण आठवा रंग प्रेमाचं या सिनेमाचं जर मी तुम्हाला वन वर्ड मध्ये एक वर्णन करायला सांगितलं, अगर मैंने वन वर्ड में उसको एक्सप्लेन करने को लगाया तो वो कैसे होगा, एका शब्दात आठवा रंग प्रेमाचा. आपण रिंकू पासून सुरुवात करूया. बहुत डिफिकल्ट वाला सवाल है ये. वन वर्ड में, अब फिल्म इतनी लंबी चौड़ी 2 घंटे की है, उसको मैं बट तुम्हारे लिए आठवा रंग प्रेमाचा क्या है? डायरेक्टर के लिए बहुत डिफिकल्ट है, यू नो, हाँ. कि अपने 2 घंटे की पिक्चर को तुम एक वर्ड में वर्ड में बोल दो. बताओ. हाँ, तो रिंकू बताइए. अंतरंग म्हणू शकते मी. ओके, क्या बात है. विशाल? अप्रतिम. स्मार्ट. अप्रतिम, मस्त शब्द वापरला आहे. हाँ, अभी आपका टर्न है. आठवा रंग मितभाषी. अरे अलग, क्या बोलते, वेगळे, वेगळं. Different. वेगळं. वेगळं. इट इज ऍक्च्युअली ट्रूली वेगळं. पण ह्याला एका शब्दात नाहीच Exactly. सांगता येणार. नाम ही 3 शब्द गए तो फिर एक शब्द में कैसे डिफिकल्ट इसको सिच्युएशन है. पण सिनेमा तयार झालाय आणि 17 तारखेला आता प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. प्रेक्षक वाट बघतात आता हा आठवा रंग कसा असणार आहे आणि काय असणार आहे. काय सगळ्या प्रेक्षकांना थिएटर्स मध्ये यायचं अपील कराल? जी 17 जून को हमारी फिल्म रिलीज हो रही है और प्लीज़ ज़रूर आए थिएटर तक, सपोर्ट करें हमें, बिकॉज आपको मिलेगा इसमें लॉट्स ऑफ एंटरटेनमेंट, इमोशन, ड्रामा, सस्पेंस एंड रोमांस. सो कंप्लीट फिल्म है ये और सब फैमिली के साथ एंजॉय करेंगे. अगदी. रिंकू, का पाहावा आठवा रंग प्रेमाचा? ते म्हणते टीनेजर्स मधल्या सगळ्या मुलांनी पाहावाच, कारण ही खूप छान लव्ह स्टोरी आहे. या फिल्मतून एक छान संदेशही जातोय, ड्रामा पण आहे आणि सगळ्याच गोष्टी आहेत. आणि मला खात्री आहे की ही फिल्म लोकांना आवडेल. त्यामुळे 17 जूनला प्लीज थिएटर मध्ये या आणि आम्हाला भेटा. विशाल? 17 जून को आइए और हमारी फिल्म देखिए, कृतिक और सीरीज की लव स्टोरी देखिए. एक बहुत ही डिफरेंट कहानी मिलेगी आपको और ये रेगुलर कहानी नहीं है और एक्सपेक्ट द अनएक्सपेक्टेड ऑन 17 जून. सो कम प्लीज कम ऑन थिएटर. अगदी. स्वतः प्रेक्षकही एक्साइटेड आहेत रिंकूला एका नव्या अंदाजात बघायला, रिंकूचा नवा सिनेमा बघायला. सो ऑल द बेस्ट तुमच्या सगळ्यांना, तुम्ही इकडे आला त्यासाठी. थँक्यू सो मच आणि शुभेच्छा सिनेमासाठी. थँक्यू. थैंक यू so सो much. मच.